नमस्कार, मी स्वप्ना. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. आजची आपली रेसिपी आहे झणझणीत ताज्या हिरव्या मटारची रस्सा भाजी किंवा आमटी. चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मटारची रस्सा भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी कोवळे मटार घेतलेले आहेत. घेतलेले मटार आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यावरती हलके काळे डाग येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी मटारला छान एकसारखं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर आता हे मटार आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. मटार थंड होईपर्यंत या ठिकाणी भाजीसाठी एक वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी या ठिकाणी 7-8 लसणाच्या पाकळ्या, 5 हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर मटारसुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता मटारसुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. तर आपल्याला मटर वाटताना सुद्धा यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आता मटर वाटताना मात्र आपल्याला अगदी बारीक न वाटता थोडेसे जाडसर ठेवायचे आहे, म्हणजे जाडसर वाटणाची भाजी खूप छान लागते चवीला. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान असे मटर हलकेसे जाडसर वाटून घेतलेले आहेत. त्यानंतर आता भाजीसाठी फोडणी तयार करून घेऊया. फोडणीसाठी या ठिकाणी मी कढईमध्ये मोठा 1.5 चमचा एवढं तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे छान तळतळले की त्यामध्ये लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आपल्याला टाकून छान परतून घ्यायची आहे. लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत मी ही पेस्ट तेलामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे. त्यानंतर करून घेतलेलं मटरचं वाटण सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. मटर सुरुवातीला भाजलेले असल्यामुळे वाटण जास्त वेळ तेलामध्ये परतायची आवश्यकता पडत नाही. तर या ठिकाणी मी 1 ते 1.5 मिनिट एवढं मटरचं वाटण तेलामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर सुक्या मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून सगळे मसाले फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. आता भाजी किती घट्ट किंवा किती पातळ आवडते त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर ही भाजी बनवताना मी या ठिकाणी 1.5 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मध्यम आचेवरती भाजीच्या 2 ते 3 खळखळून अशा उकळ्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. भाजीला उकळी आल्यानंतर भाजीवरती तर्री सुद्धा खूप छान आलेली आहे आणि रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे. खूप छान असा सुगंध सुद्धा भाजीचा घरामध्ये दरवळत आहे. आता भाजी बनवून तयार झालेली आहे. 2 ते 3 उकडीमध्येच ही भाजी बनवून तयार होते. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे. मस्त गरमागरम भाकरी किंवा चपाती बरोबर किंवा नुसत्या भाताबरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते. तर ही भाजी मी बाजरीच्या भाकरी बरोबर बनवली होती आणि ही भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही. फक्त 10 मिनिटामध्ये ही भाजी बनवून तयार होते. तुम्ही सुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने मटारची भाजी नक्की बनवून बघा. तुम्हाला माझी ही झणझणीत रेसिपी नक्की आवडेल. तर तुम्हाला आजची माझी ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया आणखी अशाच नवनवीन रेसिपींसोबत. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.